सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. अपूर्णांक घटकाच्या पुढील भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. अपूर्णांक याच्यामधील पावभाग हा घटक आपला चालू आहे. तर पावभाग म्हणजे त्याचा अपूर्णांक 1/4 असतो, म्हणजे 4 पैकी 1 भाग. आता इथं मी असे 6 उदाहरणं दिलेत की पावभाग जोडायचे आणि त्याच्यापासून आपल्याला पूर्ण तयार होत असेल पूर्ण, अपूर्ण तयार होत असेल अपूर्ण भाग तयार करायचा आहे आणि त्याचा अपूर्णांक असेल किंवा पूर्णांक असेल किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल आपल्याला पुढे लिहायचं. तर बघा, पहिल्या उदाहरणामध्ये मी 3 पावभाग दाखवलेले आहेत आणि ते 3 पावभाग आपल्याला काय करायचे, जोडायचे. ते जोडण्यासाठी मी पूर्ण भागाचा एक अंदाज येण्यासारखा आकार इथं काढलेला आहे आणि ते पावभाग आपल्याला एकेका साच्यामध्ये टाकायचे आहेत आणि जोडून पूर्ण होतात का अपूर्ण होतात का पूर्णांकयुक्त अपूर्णांक होतात आपल्याला इथं शोधायचं आहे. आता हे 3 भाग जर मी जोडले, इथं पहिला भाग इथं जोडला, दुसरा भाग इथं जोडला, तिसरा भाग इथं जोडला, म्हणजे 3 पावभाग मी या ठिकाणी जोडले. 3 पावभाग इथं जोडल्यानंतर या 3 पावभागाचा होतो पाऊण भाग तयार होतो. काय होतो? पाऊण भाग तयार होतो आणि या पाऊण भागाचा अपूर्णांक येईल 3/4. जर हे 2 पावभाग जोडले तर त्याचा अर्धा भाग तयार होतो, म्हणजे 1/2 हा अपूर्णांक तयार होतो. आता खालच्या ओळीमध्ये बघा, दुसरं उदाहरण आहे. या ठिकाणी 4 पाव दाखवलेले आहेत आणि हे 4 पाव आपल्याला जोडायचे. जोडूयात. हा पहिला भाग जोडला, हा दुसरा भाग जोडला, तिसरा भाग जोडला आणि हा चौथा भाग जोडला, म्हणजे 4 पाव जर एकत्र आले तर त्याचा पूर्ण 1 होतो. बघा, कुठल्याही वस्तूचे 4 समान भाग केले, त्याच्यातला 1 भाग म्हणजे पाव, 2 भाग म्हणजे अर्धा, 3 भाग म्हणजे पाऊण आणि 4 भाग म्हणजे पूर्ण 1. आता त्याच्यानंतर बघा तिसरं उदाहरण. या तिसऱ्या उदाहरणामध्ये पावभाग किती आहेत बघा, 5 पावभाग आहेत. मग आता काय करायचं आहे, 5 पैकी किती भाग इथं आपल्याला जोडता येतात, जोडून पाहूया. बघा, 1 भाग जोडला, 2 भाग जोडला, 3 भाग, 4 भाग. 4 भाग जोडले, 1 2 3 सॉरी 1 2 3 4. ओके, 4 भाग जोडले. 4 भाग जोडले तर त्याचा पूर्ण झाला इथं. आता इथं, हा बरोबर आहे, इथं राहिले 1 2 3 4. 4 भाग जोडूयात आपण. बघा, 1 2 3 आणि 4, म्हणजे हे 4 पूर्ण जोडल्यानंतर त्याचा काय झाला रे, 1 तयार झाला. ठीक आहे. मग आता 1 तयार झाल्यानंतर उरलेला याच्या पुढे लावायचा आपल्याला. उरलेला भाग किती आहे, आकृती काढून दाखवूया आपण. 1 आणि पाव. मग हा 1 आणि पाव भाग मिळून किती होतो, हा एक पूर्णांक आहे आणि पुढचा हा पाव भाग. यालाच आपण वाचू शकतो 1.1/4. म्हणजे 1 आणि त्याच्यासोबत पाव असला तर त्याला आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये, व्यावहारिक अपूर्णांकाच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात सव्वा. त्याला काय म्हणतात, सव्वा. सव्वा म्हणजे 1 आणि पाव, म्हणजे 5 पाव जर एकत्र केले तर त्याचे होतात सव्वा. आता पुढचं उदाहरण बघा, चौथं उदाहरण. या चौथ्या उदाहरणामध्ये पावची संख्या किती आहे बघा, 1 2 3 4 5 6. आता मगाच्या सारखं जर आपण करून बघितलं तर या 4 पावचा 1 पूर्ण होतो. काढूया 1 पूर्ण. 1 पूर्ण झाला. 1 पूर्ण झाल्यानंतर पुन्हा किती भाग उरले, 2 पाव भाग उरले. हे 2 पाव भाग मी इथं असे जोडले, म्हणजे हा अर्धा भाग झाला. 1 पूर्ण आणि अर्धा. आता बघा, आपण दररोजच्या जीवनामध्ये दीड हा शब्द वापरतो. दीड म्हणजे काय, 1 आणि अर्धा. मला दीड भाकर खायची. मग दीड भाकर म्हणजे काय, पूर्ण 1 भाग, 1 भाकर आणि अर्धी भाकर. मग दीडचा अपूर्णांक काय असणार आहे बघा, ह्या पूर्णसाठी 1 आणि अर्ध्यासाठी 1/2. यालाच आपण काय म्हणतो, दीड म्हणतो. आणि याचं वाचन कसं आहे बघा, 1.1/2. आता 5वं उदाहरण पाहूया.
बघा 5व्या उदाहरणामध्ये पावची संख्या किती आहे बघा, हे 4, 4 आणि 3 7 आहे. या 4 पावचा मिळून एक पूर्ण भाग होतो, बरोबर आहे. आणि पुढचे उरलेले 3 जर जोडले तर त्याचा बघा पाऊण होतो. म्हणजे 1 पूर्ण आणि पुढचा 3/4. यालाच आपण व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतो बघा, 1/2. 1/2 म्हणजे 2 ला पाव कमी आहे, हे आहे 1/2. 1/2 म्हणजे 2 ला पाव कमी आहे. तर 7 पावचे मिळून एकत्र भाग जोडले, 1 पूर्ण होतो आणि पाऊण भाग होतो, म्हणजे ते 1/2 होतात. आता पुढे बघा खाली 1 2 3 4 5 6 7 8 8 पाव आहेत. तर हे 8 पाव जर आपण एकत्र जोडले तर 8 पावचे किती होत असतील बरं पूर्ण? तुम्ही सुद्धा विचार करा, तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. तर हे या पहिल्या 4चा 1 होतो आणि दुसऱ्या 4चा सुद्धा 1 पूर्ण भाग होतो. म्हणजे 8 पाव जर एकत्र जोडले तर त्याचे होतात 2 पूर्ण होतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाव भागाला जोडून त्याचा अपूर्णांक, त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि पूर्ण हे घटक आपल्याला शिकता या माध्यमातून येतात. आणि तुम्ही सुद्धा घरी काय करायचंय की या अशा पाव भागाचे कागद किंवा काही वस्तू असतील त्याचे पाव भाग करायचे आणि ते जोडून पाहायचे. जोडून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्याही 4 पाव भागाचा 1 पूर्ण होतो आणि कोणत्याही 8 पाव भागाचा 2 पूर्ण होतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला पाव पासून